वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलिया तयार, महाराष्ट्र सेना करणार वार. काय ताकद आहे आणि काय कमजोरी आहे, ऑस्ट्रेलिया टीम कोणत्या ग्रुपमध्ये आहे आणि त्यांचे कोणाकोणाविरुद्ध सामने होणार आहेत, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर. मित्रांनो, या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती, क्रिकेटच्या चालू घडामोडी, ड्रीम इलेव्हनचे मराठीतून प्रेडिक्शन करण्याचा प्रयत्न करत असतो. तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, जगातील सर्वात सक्सेसफुल टीम ऑस्ट्रेलिया यांच्याकडे भरपूर वर्ल्ड कप आहेत. तर यावर्षी त्यांची टीम वर्ल्ड कप जिंकेल का, काय ताकद आहे आणि काय कमजोरी आहे, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर मित्रांनो, सर्वात आधी आपण पाहूया ऑस्ट्रेलियाचे कोणते 15 खेळाडू सिलेक्ट झाले आहेत, कोणते 15 खेळाडू वर्ल्ड कपला खेळणार आहेत. ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन मिचेल मार्श आहे. तर ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, जोश इंग्लिश, टिम डेव्हिड, कॅमरन ग्रीन, मॅथ्यू वेड, ॲस्टन एगार, पॅट कमिन्स, नाथन इलिस, जोश हॅझलवूड, मिचेल स्टार्क आणि ॲडम झंपा हे 15 खेळाडू ऑस्ट्रेलियाकडून T20 वर्ल्ड कपसाठी प्रतिनिधित्व करणार आहेत. तर आज सर्वात प्रथम आपण पाहूया ऑस्ट्रेलिया टीमची ताकद काय आहे आणि कमजोरी काय आहे, हे आपण पाहूया. टीममध्ये अनुभवी खेळाडू आणि युवा खेळाडू या दोन्ही खेळाडूंचे समतोल आहे. टीममध्ये डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ट्रॅव्हिस हेड यासारखे अनुभवी खेळाडू आहेत. तर टिम डेव्हिड, नाथन इलिस, ॲस्टन एगार यासारखे तरुण युवा खेळाडू सुद्धा आहेत. तर तरुण आणि युवा खेळाडू या दोन्हीचा समतोल आहे ह्या टीममध्ये. ऑलराऊंडर भरपूर आहेत. ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये ऑलराऊंडर भरपूर आहेत. मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, टिम डेव्हिड, कॅमरन ग्रीन, ॲस्टन एगार, पॅट कमिन्स, नाथन इलिस हे सर्व ऑलराऊंडर आहेत ऑस्ट्रेलिया टीममध्ये. तर ते बॉलिंगसुद्धा करू शकतात आणि बॅटिंगसुद्धा करू शकतात. तर ऑलराऊंडर्सकडून ऑस्ट्रेलियामध्ये भरमार आहे. ICC टुर्नामेंटमध्ये ऑस्ट्रेलियाचा इतिहास चांगला आहे, ही त्यांची जमेची बाजू आहे. ऑस्ट्रेलिया ही जगातील अव्वल टीम आहे ज्यांनी वर्ल्ड कप ट्रॉफ्या भरपूर जिंकल्या आहेत. T20 वर्ल्ड कप, वन डे वर्ल्ड कप त्यांनी भरपूर जिंकले आहेत. तर त्यांना अनुभव आहे वर्ल्ड कप खेळण्याचा. वर्ल्ड कपमध्ये फास्ट बॉलिंग त्यांची चांगली आहे, बेहतरीन फास्ट बॉलर आहेत. जोश हॅझलवूड, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नाथन इलिस, मिचेल मार्श हे चांगले बॉलर्स त्यांच्याकडे आहेत, फास्ट बॉलर्स त्यांच्याकडे आहेत. मिचेल स्टार्क जगाचा अव्वल गोलंदाज आहे. पॅट कमिन्स कॅप्टन नाही, परंतु तो चांगला गोलंदाज आहे. नाथन इलिस विकेट घेतो पॉवर प्लेमध्ये शेवटच्या षटकात. जोश हॅझलवूड पॉवर प्लेमध्ये चांगली बॉलिंग करतो. ट्रॅव्हिस हेडचा तुफानी फॉर्म ही त्यांची ताकद आहे. ट्रॅव्हिस हेड IPLमध्ये ट्रॅव्हिस हेडला आपण पाहिलेच असेल. पॉवर प्लेमध्येच हैदराबाद संघाचा स्कोर 150 येथे नेत होता. तर त्यांचा फॉर्म त्यांच्यासाठी ताकद आहे. ट्रॅव्हिस हेडचा चांगला फॉर्म ही ऑस्ट्रेलियाची ताकद आहे. तर मित्रांनो, ऑस्ट्रेलियाची कमजोरी काय आहे हे आपण पाहूया. त्यांचे ट्रॅव्हिस हेड फॉर्ममध्ये आहे, परंतु त्याचे दुसरे खेळाडू चांगले फॉर्ममध्ये नाहीत. डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श हे चांगल्या फॉर्ममध्ये नाहीत. तर आउट ऑफ फॉर्म ही त्यांची कमजोरी आहे. प्लेयर्स आउट ऑफ फॉर्म आहेत. स्पिन डिपार्टमेंटमध्ये कमतरता. फास्ट बॉलर्स ऑस्ट्रेलियाची चांगली आहे फास्ट बॉलिंग, परंतु स्पिन डिपार्टमेंटमध्ये त्यांच्याकडे चांगले स्पिनर्स नाहीत. ॲडम झंपा आणि ॲस्टन एगार हे दोन स्पिनर्स त्यांच्याकडे आहेत. तर त्यांच्याकडे क्वालिटी स्पिनर नाही, एखादा मॅच फिरवणारा, मॅच वळवणारा. तर ती त्यांची कमजोरी आहे. पॅट कमिन्स नाही टीमचा कॅप्टन. वन डे वर्ल्ड कप पॅट कमिन्सने जिंकला होता. वॉर्नर, मॅक्सवेल, स्टार्कच्या फॉर्मची चिंता. वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल आणि मिचेल स्टार्क हे चांगल्या फॉर्ममध्ये नाहीत. मिचेल स्टार्क क्वालिफाय सामन्यामध्ये, फायनल सामन्यामध्ये फॉर्ममध्ये आला आहे. परंतु डेव्हिड वॉर्नर आणि ग्लेन मॅक्सवेल हे IPLमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये नव्हते,
तर त्याची चिंता ऑस्ट्रेलियाला असणार आहे, ती त्यांची कमजोरी आहे. तर मित्रांनो, ऑस्ट्रेलियाचे सामने 6 जून रोजी ओमान विरुद्ध, 9 जून रोजी इंग्लंड विरुद्ध, 12 जून रोजी नामिबिया विरुद्ध आणि 16 जून रोजी स्कॉटलंड विरुद्ध असे त्यांचे शेड्यूल आहे. तर आपण पाहूया ऑस्ट्रेलियाची संभावित प्लेइंग 11 कशी असणार आहे. ट्रॅव्हिस हेड आणि डेव्हिड वॉर्नर ऑस्ट्रेलियाकडून सलामीला येतील. एक बाद झाल्यानंतर मिचेल मार्श, 4 नंबरला ग्लेन मॅक्सवेल, 5 नंबरला कॅमरॉन ग्रीन, 6 नंबरला जोस इंग्लिश, 7 नंबरला टीम डेव्हिड, 8 नंबरला पॅट कमिन्स, 9 नंबरला जोस हॅझलवूड, 10 नंबरला मिचेल स्टार्क आणि 11 नंबरला ॲडम झंपा अशी असणार आहे ऑस्ट्रेलियाची प्लेइंग 11. ऑस्ट्रेलियाची प्लेइंग 11 जादा मजबूत आहे. तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते, ऑस्ट्रेलियाची टीम यावर्षी ट्रॉफी जिंकेल का? आपल्याला काय वाटतं हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.